विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये फडणवीस नव्हते. विलिनीकरणावर अजित पवार जयंत पाटलांमध्ये चर्चा सुरू होती. फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही. शरद पवारांनी फडणवीसांना सुनावलं. पक्ष अजित पवार चालवत होते. भाजपच्या परवानगीची गरजच काय? संजय राऊतांची ही शरद पवारांच्या वक्तव्याला समर्थनीय भूमिका. प्रफुल्ल पटेल यांनी घेतली नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट. एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर तीनही नेत्यांमध्ये चर्चा. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्राला मराठी माणसाला पटेल असं करा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वादावर राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका. तर भूमिका महाराष्ट्राला पटणारीच. भाजप प्रवक्ता नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रतिक्रिया. शरद पवारांसोबत पार्थ आणि जय पवारांची बैठक. महत्वपूर्ण विषयांवर पार्थ आणि जय पवारांना शरद पवारांनी केलं मार्गदर्शन. विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये होती बैठक. शपथविधीवर मला भाष्य करायचंच नाही. सुनेत्रा पवारांना संधी दिली याचा आनंद आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. बंदी घातलेलं विमान प्रवासासाठी कसं काय वापरलं गेलं? घातपाताचा संशय निर्माण झाला तर भाजपला का राग येतोय? ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारेंनी विचारला सवाल. अजित पवारांनी फोनवरून साधलेला शेवटचा संवाद कोणता? बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ऐकवली कॉल रेकॉर्डिंग. विमान अपघातापूर्वी दादांचा 8:37 आला होता कार्यकर्त्याला फोन. अजित पवारांच्या विमान अपघाताची डीजीसीए मार्फत चौकशी. एका समितीची स्थापना. प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत येणार. व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं विशेष ऑडिट करण्यासही दिले आदेश. वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपुरात परतले. दिल्लीमध्ये हायकमांड सोबत पार पडली बैठक. प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच दिलेलं सत्ता वाटपाचं सूत्र कायम. अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम. विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा खुलासा लवकरात लवकर व्हावा. आमदार अमोल मिटकर यांची मागणी. महापौर आणि उपमहापौर पदावरून भाजपात नाराजी नाट्य. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा. सरकारी निधीच्या आधारे राजकीय दबाव टाकत नितेश राणेंची दमदाटी. अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार. नितेश राणेंनीच उघड कबुली दिल्याचा पत्रामध्ये करण्यात आला उल्लेख. हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाकूनच दाखवा. बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना खुलं आव्हान. 2 दिवसांपूर्वी शहाजी बापू पाटील यांनी एका सभेमधून केलं होतं वक्तव्य. नागपुरात आणखी एका 4 वर्षीय चिमुरड्याचा कोल्ड्रिप कफ सिरपमुळे मृत्यू. चिमुरड्याची 128 दिवस सुरू होती मृत्यूशी कडवी झुंज. सिन्नरच्या एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. वर्ध्यामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट. वृंदावन नगरातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी. प्रशासनाकडून जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल. आरोग्य विभागाकडून गावात पाहणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी. पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक अद्याप बंद. प्रोपोलिन गॅस गळती झाल्यानं वाहतूकही बंद. पियुष गोयल यांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ. लोकसभेमध्ये विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी स्वतःला संपवलं. 9व्या मजल्यावरून उडी मारत बहिणींची आत्महत्या. गेमिंग ॲपच्या टास्क दरम्यान आत्महत्या केल्याचं समोर. राजस्थानात चांदीच्या पैंजणासाठी चोरट्यांनी महिलेचे दोन्ही पाय तोडले. पाय तोडल्यावरही वृत्ती थांबली नाही. महिलेची गळा चिरून केली हत्या. सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ. सोनं 10 ग्रॅम मागे 7,000 महागलं. चांदीच्या दरामध्ये एकाच दिवसात 12,000ची वाढ.